नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय ही 24 तास बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. पवार नातू आजोबा राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. कारण पार्थ महायुतीकडून तर शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. महाराष्ट्रात 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 16 मार्चची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. महायुतीला 6 जागा, महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येईल. तर पवार कुटुंबातील नातू आणि आजोबा एकाच वेळी राज्यसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पार्थ पवार आणि शरद पवार हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आणि ही निवडणूक येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या 37 जागांसाठी होणार आहे. या 37 जागांपैकी 7 जागा महाराष्ट्रातल्या आहेत. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून शरद पवार यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते. आमदारांच्या बलाबलानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा, तर महायुतीच्या वाट्याला 6 जागा येणार आहेत. पार्थ पवार राज्यसभेवर गेल्यास पवार घराण्यातील 3 पिढ्या संसदेत पाहायला मिळणार आहेत. तर महाराष्ट्रातले कोणते 7 सदस्य निवृत्त होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शरद पवार, रामदास आठवले, डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील पाटील, रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी आणि फौजिया खान हे खासदार निवृत्त होणार आहेत. तर राज्यसभेच्या 7 जागांसाठी जागावाटपाचं गणित कसं असणार आहे ते पाहूयात. एका खासदारासाठी आवश्यक मत आहेत 37.7. महायुतीचं संख्याबळ आहे 238. 238 भागिले 38 बरोबर 6. म्हणजेच आमदारांच्या संख्याबळानुसार महायुतीचे राज्यसभेसाठी 6 उमेदवार निवडून येऊ शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे 46. एका खासदारासाठी आवश्यक मत आहेत 37.7. 46 भागिले 38 बरोबर 1. म्हणजेच संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा राज्यसभेसाठी 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. की पक्षाच्या कोर कमिटी, पार्लमेंटरी बोर्ड हे बसतील आणि तेव्हा हे निर्णय होतील. त्याच्या आधी पक्षाच्या नेतृत्व, अध्यक्ष, जी जागा आज खाली आहे दादाच्या या अपघाती निधनामुळे, त्याच्या पूर्ण प्रोसेस आम्हाला करावा लागेल पक्ष म्हणून. राज्यसभेच्या जागांसह आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 7 महाराष्ट्रातून 7 जागा खाली होतात. भाजप कसं बघते? आम्ही महायुती म्हणून बसू. पहिले महायुती चर्चा करेल आणि त्यातून मग योग्य निर्णय आम्ही करू. त्यामुळे महाविकास आघाडीने ठरवलं आणि ठरवेलच महाविकास आघाडी. कारण पवार साहेबाच्या अनुभवाचा फायदा हा निश्चितपणानं महाविकास आघाडीला पुढे घेऊन जाण्यासाठी होत असतो. आणि पवार साहेब हे दिल्लीत असावेत अशी सर्वसामान्य महाराष्ट्रकरांची इच्छा आहे. देशातल्या लोकांची देखील इच्छा आहे की पवार साहेबासारखा अनुभवी माणूस हा राज्यसभेत असला पाहिजे.